हॅलो हाय नमस्कार. तर आता बिग बॉसच्या घरात इतका मोठा विशाल आणि राकेशमध्ये राडा झालेला आहे. विशालने काढला राकेशच्या घटस्फोटाचा विषय. बिग बॉसने सुनावली कठोर शिक्षा. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात 6च्या घरात अत्यंत वादळी आणि तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळत आहे. या पर्वाचा 12वा आठवडा नुकताच सुरू झाला असून पहिल्याच दिवशी पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत विशाल कोटियन आणि राकेश बापट यांच्यात अत्यंत टोकाचा संघर्ष उडाला. या वादाचे रूपांतर वैयक्तिक हल्ल्यात झाल्यामुळे घरातील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. नॉमिनेशन टास्क दरम्यान राकेशने घरातील सदस्य अनुश्री आणि विशाल यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले. यामागील स्पष्टीकरण देताना राकेशने सांगितले की त्याला विशालची इतरांच्या पाठीमागे बोलण्याची सवय अजिबात मान्य नाही. विशालने घरातील अन्य सदस्य प्राजक्ता आणि तन्वी यांच्याकडे आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. आणि खरंच हा विशाल ना सगळ्यांबद्दल मागं बोलत असतो बरं का. कुणाच्याही वयावर बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण तो तन्वीचं वय एवढंच नसेल, एवढंच असेल, तेवढंच नसेल, तेवढंच असेल. परत राकेश बापटबद्दल पण तो बोलला होता की तो किती वर्षाचा, ती रेवाच्या संदर्भात बोललेला. मनोरंजन विश्वातील 25 वर्ष केलेल्या स्वतःच्या प्रदीर्घ मेहनतीचा असा अपमान करणे अत्यंत चुकीचे असल्याचे राकेशने सर्वांसमोर ठणकावून सांगितले. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना विशालने त्याला विचारले की आपण हे स्वतःच्या कानाने ऐकले आहे का? घरातील सदस्य तन्वीने मराठी इंडस्ट्रीमध्ये राकेश बापट म्हणजेच प्रभुदेवा असल्याचे विधान केले होते. त्यावर आपण केवळ या दोघांची कोणतीही तुलना होऊ शकत नाही असे म्हटल्याचा दावा विशालने केला. हळूहळू या शाब्दिक चकमकीचे रूपांतर मोठ्या वादात झाले. विशालने रागाच्या भरात राकेशला थेट घाबरट म्हटले, तर राकेशने याला उत्तर देताना विशालच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. एकमेकांसोबत सुरू असलेल्या या बाचाबाची दरम्यान संतापाच्या भरात विशालची जीभ घसरली आणि त्याने थेट राकेशच्या घटस्फोटाचा आणि त्याच्या कथित अफेअर्सचा अत्यंत नाजूक विषय चव्हाट्यावर आणला. तू बाहेर ये, तुझा घटस्फोट का झाला आणि तुझे किती अफेअर्स आहेत हे मी बाहेर सगळ्यांना सांगतो, असे आव्हान विशालने दिले. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणीतरी बोलण्याने राकेशचा संताप अनावर झाला आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. संतापलेल्या राकेशने गार्डन एरियामध्ये जाऊन वस्तूंची मोठ्या प्रमाणात आदळआपट केली. त्यावेळी घरातील इतर सर्व सदस्यांनी त्याला कसेबसे शांत करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारानंतर बिग बॉसने प्रकरणाची दखल घेत कठोर पाऊल उचलले. भांडणादरम्यान विशालने राकेशच्या अंगावर जाऊन धक्का दिल्याच्या कारणावरून त्याला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्याची अत्यंत मोठी शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजे आणि हे योग्यच केलं, खरंच योग्य केलं, कारण तो फट्टूच आहे. म्हणजे तो नॉमिनेशन टास्कला नेहमी तो घाबरायचा आणि नॉमिनेट झाला ना की तरी पण तो नेहमी घाबरायचा बरं का. आणि काही नाही काय असे येडेचाळे करत राहायचा. दुसरीकडे या सर्व प्रकारात राकेशला देखील 12व्या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आले असून त्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून कायमचे बाद करण्यात आले आहे. रियालिटी शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांनी केवळ स्वतःच्या खेळावर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते, परंतु स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा समोरच्याला खाली खेचण्यासाठी दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि घटस्फोटासारखे नाजूक विषय नॅशनल टेलिव्हिजनवर चव्हाट्यावर आणणे हे नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. आणि खरंच चुकीचं आहे बरं का हे, कारण हा इतका नाजूक विषय आहे की कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार नाही. बिग बॉसने या प्रकरणी दिलेली कठोर शिक्षा भविष्यात घरातील इतर स्पर्धकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा ठरेल.
जसं की आता घरात आपण पहिल्या आठवड्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण बघत होतो की विशालची आणि राकेश दादांची दुश्मनी होती. विशालला राकेश आवडतच नव्हता. म्हणजे विशाल तो काय डोक्यात गेम त्याच्या शिरला किंवा घरात आल्यानंतर का आवडण्या झाला होता काय माहिती. पण खरंच एक राकेश अशी पर्सनॅलिटी आहे किंवा राकेश खूप सुंदर खेळतो किंवा खेळामध्ये ट्विस्ट आणणं म्हणा किंवा सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या. सगळ्यांमध्ये मिक्स होणं, सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. तसं विशालचा काहीच गेम दिसत नाही. ना कामामध्ये दिसतो तो, ना कुठं त्यांनी काही काम केलेलं पण बिग बॉसच्या घरात नाही दिसलं कधी. त्यांनी काहीच केलेलं नाही. नुसता त्यांनी कोपऱ्यात पोरी घेऊन बसायचा आणि एवढाच त्याचा गेम होता फक्त. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला.